ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. मी स्क्रीन शेअर करतो सर्वांसोबत. सो लास्ट लेक्चर मध्ये सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी? येस सर. येस सर. येस सर. ओके ओके. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग करण्याचे मूलभूत तथ्य काय आहेत, त्याच्यामध्ये कंट्रोल व्हेरिएबल काय असतात ते पाहिलं होतं आणि डेटा रीडिंग पाहिलं होतं. ठीक आहे. डेटा रीडिंग मीन्स माहितीचे वाचन कसं करायचं, त्याच्यामध्ये ग्राफ बद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो होतो. आपले 2 ग्राफ शिकून झाले होते आणि क्वेश्चन्स आपले झाले होते. तर क्वेश्चन झाले नव्हते तर आपण पहिले क्वेश्चन्स कम्प्लीट करू आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे सर पाय चार्ट चालू होतं. हा, पाय चार्ट राहिलं होतं, मला लक्षात आहे बेटा. म्हणूनच तर आपण पहिलं डे 3चं काय जे राहिले ते रिव्हिजन करून मग पुढे जाऊ. ठीक आहे. आणि मग आजचं सेशन स्टार्ट करू. ओके सर. ओके चला. हा, तर सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस मध्ये डे 3 मध्ये म्हणजे आपल्या मागचं जे सेशन झालं होतं त्याच्यामध्ये आपण बेसिक्स ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग करताना कोणती मूलभूत तथ्ये आपण विचारात घेतो, म्हणजे कोणत्या मूलभूत घटकांचा विचार करतो ते आपण पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर डेटा रीडिंग म्हणजे डेटा अनालिसिस करण्यासाठी ग्राफ किती महत्वाचे आणि ग्राफचे 3 प्रकार शिकलो होतो. तर सेकंड स्लाइड तुम्हाला दिसत असेल. तर ज्यावेळेस आपण एखादा प्रयोग करतो तर तो प्रयोग का करतो आणि कसा हा प्रयोग घडतो याची उत्तरे शोधण्यासाठी ना एक प्रोसिजर म्हणजे आपण कृती करतो, टप्प्याटप्प्यामध्ये कृती करतो आणि मग त्या कृतींच्या आधारे तो प्रयोग पूर्ण झाला हे आपण सांगतो. मग प्रयोग करताना कोणत्या गोष्टी 3 लक्षात ठेवल्या जातात ते असतं. फर्स्ट आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल, दुसरा आहे डिपेंडेंट व्हेरिएबल आणि त्याच्यानंतर तिसरा आहे कंट्रोल व्हेरिएबल. त्याला मराठीमध्ये तुम्हाला सोप्या भाषेत समजावं यासाठी आपण त्याला बोलतो स्वतंत्र चल, अवलंबी चल आणि नियंत्रित चल म्हणजे घटक. म्हणजे जो प्रयोग आपण करतोय आणि ज्या प्रयोगामध्ये आपण एखादी गोष्ट सातत्याने बदलतोय. तुमच्या समोर एक उदाहरण आहे की वनस्पतीच्या वाढीवर सूर्यप्रकाशाचा परिणाम कसा होतो हे जर आपल्याला तपासायचं असेल तर आपण वनस्पती म्हणून एक रोपटे घेऊ, दुसरं माती घेऊ, पाणी घेऊ आणि कुंडी घेऊ आणि त्याच्यातला बदल जो आहे तो आपण मोजमापाद्वारे सांगू. म्हणजे याच्यामध्ये बदलणार काय तर दररोज सूर्यप्रकाश कधी जास्त असेल कधी कमी असेल तर त्याला आपण इंडिपेंडेंट व्हेरिएबल बोलतो. आणि जी घटना आपण मोजणार आहोत म्हणजे झाडाची उंची मोजणार आहोत तो अवलंबून आहे सूर्यप्रकाशावर. जर झाडाला सूर्यप्रकाश चांगला नाही मिळाला तर झाड सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढेल का नाही, तर तो अवलंबून आहे ना सूर्यप्रकाशावर. अवलंबून असणं म्हणजे डिपेंडेंट. जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांवर डिपेंडंट आहात. तुम्ही आता 14 वर्षांपेक्षा खाली आहात, लहान आहात, तर 14 वर्षावरील मुलांना कामावर ठेवलं जाऊ शकतं. मेन म्हणजे 18 वर्ष वय गरजेचं आहे. पण त्याच्या खालील जी मुलं आहेत ते आई वडिलांच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. म्हणजे तुम्हाला आई वडील सांभाळतात, तुमचं पालन पोषण करतात, म्हणजे तुम्ही कोणा तरी व्यक्तीवर डिपेंडेंट आहात. इंडिपेंडेंट म्हणजे कोणावरच डिपेंड नाही. आता सूर्यप्रकाश हा कशावरच डिपेंड नाही. सूर्य हा नैसर्गिक स्रोत आहे, हे कोणावरच डिपेंड नाहीये म्हणजे इंडिपेंडेंट आहे. आणि लास्ट आहे कंट्रोल व्हेरिएबल. कंट्रोल व्हेरिएबल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण गोष्टी सारख्या ठेवतो, जसं पाणी, माती आणि कुंडी ह्या समान अवस्थेत ठेवतो. म्हणजे ह्या गोष्टींशिवाय प्रयोग पूर्ण होऊ शकत नाही. ज्या गोष्टी आपल्याला लागतात कंट्रोलमध्ये त्याला आपण कंट्रोल व्हेरिएबल बोलतो, समान व्हेरिएबल. हे बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट झालं होतं थोडक्यात. कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? नो सर. ओके, नसेल डाऊट तर मग थम्सअप केला तरी चालेल चॅट मध्ये. ठीक आहे. सगळेजण नो सर बोलताल तर खूप वेळ सेशन चालेल आपलं. आपण पुढे जाऊ. चार्ट बंद सर चॅट पण आणि रिएक्शन पण बंद आहे. बरं ठीक आहे चालेल, नो प्रॉब्लेम. ओके, मला समजलंय तुमचं.
हँड्स हा हँड्स रेस कोणी केलाय? देवजी, काय डाऊट आहे का आपल्याला? अजून दोघांना कोणाला तरी डाऊट्स आहेत का? डाऊट असतील तर हँड रेस करा. हॅलो, सगळ्यांचे हँड्स डाऊन पाहिजेत मला, सगळे ऑल म्युटेड पाहिजेत. ओके, चल. तर आता आपण दुसऱ्या पॉइंटवर जाऊया. ठीक आहे, तर पुढचं रिव्हिजन मी पुन्हा दाखवतोय की डेटा रिडिंग. याच्यात आपण 2 टॉपिक पाहत होतो. पहिला टॉपिक होता बेसिक ऑफ एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग, बेसिक म्हणजे मूलभूत गोष्टी. म्हणजे मूलभूत गोष्टी कोणत्या असतात प्रयोग करण्यासाठी? तर 3 गोष्टी महत्वाच्या असतात: इंडिपेंडेंट व्हेरिएबल, डिपेंडेंट व्हेरिएबल आणि कंट्रोल व्हेरिएबल. इंडिपेंडेंट व्हेरिएबल कशाला बोलायचो? त्याच्यामध्ये बदल होत राहतो. डिपेंडेंट व्हेरिएबल जो आपल्याला मोजायचा असतो, आणि कंट्रोल व्हेरिएबल म्हणजे तो प्रयोगामध्ये शेवटपर्यंत, स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत आहे तसाच राहतो. या 3 घटना पाहिलं. हा, समान राहतो. व्हेरी गुड. नेक्स्ट, डेटा रिडिंग. डेटा रिडिंग म्हणजे माहितीचे वाचन करण्यासाठी आपण आलेख आणि चित्रालेख या तक्त्यांचा वापर करतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये 3 घटक आपण पाहिले होते. आलेख म्हणजे जो बदल आणि कल दर्शवतो, ट्रेंड बोलतो त्याला आपण. म्हणजे आलेख कोणत्या गोष्टीची माहिती देतो ना, त्याला ट्रेंड सुद्धा बोललं जातं. आणि तक्त्यामध्ये उभी मांडणी आणि आडवी मांडणी असते आणि त्याचं मोजमाप केलेलं असतं, त्याला टेबल्स बोलतो. म्हणजे माहिती गोळा केलेली आपण, पण ती समजायला खूप कठीण आहे आणि लवकर समजतच नाहीये. मग अशा वेळेस आपण काय करतो? तक्ते आखतो. म्हणजे आता माझ्या वर्गामध्ये भरपूर सारी मुलं आहेत आणि माझी सगळ्यांची नावच लक्षात राहत नाही. मग आपण काय करतो? 1-2 तक्ते करतो. मुलींची नावं वेगळी, मुलांची नावं वेगळी. ठीक आहे, मग हे जर तक्ते केले तर मग मुलांची आणि मुलांची नावं जर रोज माझ्या डोळ्यासमोर राहिली तर मला सगळ्यांची नावं लक्षात राहतील. पण रोज रोज मी प्रत्येकाला नाव विचारत बसलो तर मला रोज 100 मुलांना भेटायचं, मी कसं लक्षात ठेवू? पण जर समजा सगळ्यांची नावं मला एका शीटमध्ये मिळाली असतील तर ती सोपी होईल ना. आणि मग कोण किती उंच आहे, कोण किती लहान आहे, कुणाचं वजन काय आहे, ती जर माहिती मी तक्त्यामध्ये ठेवली तर ती सोपी जाईल. आणि मग मी सांगू शकतो की माझ्या वर्गामध्ये 10 मुलांची उंची 5 फूट आहे, 15 मुलांची उंची 5.5 फूट आहे. म्हणजे ही सगळी माहिती जर सोयीस्करपणे आपल्याला मांडायची असते त्यावेळेस आपण डेटा रिडिंग म्हणजे माहिती गोळा करून त्याची मांडणी करतो. ती तक्त्यांच्या आधारे करतो किंवा आलेखांच्या आधारे करतो. तक्ता मीन्स टेबल्स, आलेख मीन्स ग्राफ. नेक्स्ट, आलेखांचे प्रकार होते स्तंभालेख, रेषालेख आणि वृत्तालेख. इन इंग्लिश, बार ग्राफ मीन्स स्तंभालेख, लाईन ग्राफ मीन्स रेषालेख आणि पाय चार्ट म्हणजे वृत्तालेख किंवा वर्तुळालेख. आणि ह्या आलेखांचा आपण अभ्यास का करतो? तर पटकन आपण एका निर्णयावर पोहोचायला, की आलेख समजला आपल्याला तर आपण सांगू शकतो की हा आलेख विद्यार्थ्यांची माहिती देतोय, एखाद्या कंपनीच्या उत्पन्नाची माहिती देतोय का निरनिराळ्या भागांची माहिती देतोय. हे सगळे आलेख आपण भूगोल आणि गणित या दोन्ही विषयांमध्ये वापरतो. ठीक आहे, तर स्तंभालेख आपला झाला होता, बऱ्याच लोकांना कळालाही होता स्तंभालेख. मग त्याच्यानंतर आपण लाईन ग्राफ पण पाहिला होता, लाईन ग्राफवरचे आधारित प्रश्न पण पाहिले होते. आता आपण पाय चार्टवर जाऊया. हे बऱ्याच लोकांना झालेलं आहे. नसेल समजलं तर माझं प्रिव्हियस रेकॉर्डिंग ग्रुपवर आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर, तर तुम्ही तिथून समजून घ्या. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता इथे एक पाय चार्ट कसा दिसतो? वर्तुळामध्ये जसं आपण पिझ्झा खातो ना, पिझ्झाचे नवीन नवीन असे भाग केलेले असतात, तोच आपला पाय चार्ट असतो. मग त्याच्यामध्ये काय दिलंय? आपल्या समोर एक पाय चार्ट ठेवलेला आहे, त्याच्यात वेगवेगळे रंग भरलेले आहेत. निळा रंग 25%, रेड कलर 25%, ग्रीन कलर 17%, स्लीप म्हणजे वेगळा कलर थोडा ऑरेंज कलर बोलू आपण त्याला 33%. अशा पर्सेंटेज मध्ये म्हणजे वेगवेगळे भाग वाटलेले असतात, ते पाय चार्ट असतो. आणि ह्याचा सर्वात जास्त उपयोग आपण 9वी आणि 10वी मध्ये करतो. ठीक आहे, तर 9वीच्या मुलांना आणि 5वी 6वीच्या मुलांना, म्हणजे 6वी पासून 7वीच्या मुलांना ह्याची ओळख आहे
पण ती कशामध्ये आहे? अपूर्णांकामध्ये म्हणजे फ्रॅक्शन मध्ये, आणि त्या फ्रॅक्शनचं रूपांतर मग हळूहळू आलेखामध्ये झालेलं आहे. मग 7वीला आणि 6वीला फ्रॅक्शन हा लेसन असेल तुम्हाला, त्याचाच हा नवीन भाग आहे, काय अवघड असं नाही. तर इथे जो आपल्याला पाय चार्ट दिसतोय, तर त्याच्यामध्ये ना आपण 5 भाग केलेले, सॉरी 4 भाग केलेले, 1 2 3 4 4 रंगांचे भाग केलेले. निळा भाग हा स्टडी विद्यार्थ्याने केलेला अभ्यासाचा वेळ दाखवतोय. म्हणजे एक विद्यार्थी आहे, तो दररोज काहीतरी स्वतःचं वेळापत्रक बनवतो, तो 25% अभ्यास करतो, 25% इतर ऍक्टिव्हिटी करतो. अदर म्हणजे इतर ऍक्टिव्हिटी म्हणजे खेळणं आलं, म्हणजे इतर गोष्टी अभ्यासाशिवाय आणि झोपेशिवाय आणि खेळण्याशिवाय काही गोष्टी, म्हणजे मित्रांसोबत बोलणं किंवा पिक्चर पाहणं, असं काही गाणी ऐकणं, ह्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या अदर मध्ये येतात. प्ले म्हणजे खेळायला तो 17% वेळ देतो आणि झोपण्यासाठी तो 33% वेळ घेतो. मग हा अभ्यास 24 तास जे आहेत, ते 24 तास आपल्याला पर्सेंटेज मध्ये दिलेले. स्टडी हा 6 तासांचा आहे म्हणून 25%. स्लीप झोपण्याचा वेळ जो आहे तो 8 तासांचा आहे म्हणून 33%. खेळण्याचा वेळ, प्ले मीन्स खेळणं, तो 4 तासांचा आहे म्हणून 17%. आणि अदर ऍक्टिव्हिटी, इतर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी त्याकडे 6 तास आहेत म्हणजे पुन्हा 25%. म्हणजे प्रत्येक वेळेचा वाटा आपण हा वेगवेगळ्या रंगाने आणि पर्सेंटेजने दाखवतो, म्हणजे टक्क्यांमध्ये दाखवतो आणि वेगवेगळ्या भागामध्ये दाखवतो, त्याला बोलतो आपण पाय चार्ट. तर आता ह्या पाय चार्टवर आपल्याकडे काही प्रश्न आहेत, आपण त्याची उत्तरं जाणून घेऊयात आणि मग सेशन स्टार्ट करू. ठीक आहे. तर पहिला प्रश्न असा आहे, विच ऍक्टिव्हिटी ऑक्युपाईज लार्जेस्ट पोर्शन ऑफ द स्टुडंट डे. कोणती अशी ऍक्टिव्हिटी आहे, कोणती अशी क्रिया आहे ह्या आलेखामध्ये की ज्याने विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त वेळ घेतलेला आहे? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 प्ले. ओके. सर ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सर सी. ऑप्शन नंबर सी. सी. सर ऑप्शन नंबर सी. ओके. ऑप्शन नंबर सी. सर स्लीप. ऑप्शन नंबर सी. मी सी, आपला सर. रूल काय सांगितलाय? आपला रूल काय? हँड रेज करायचं. आपला रूल आहे, आपला रूल आहे, ज्याला आन्सर माहितीये तो फक्त हात वरती करेल आणि मग मी त्याला प्रश्न विचारेल आणि मग उत्तर पण तोच सांगेल त्या प्रश्नाचं. ठीक आहे. तर मला याचं उत्तर ओके, हरिओम सांगेल. हरिओम. सर याचं उत्तर सी आहे. नाही सॉरी बी सर. बी. प्रश्न वाचला तू? समजला तुला प्रश्न? प्रश्नाचा अर्थ सर सांगशील? तुम्ही बोलले की सर्वात जास्त चीज कशात लागतं. प्रश्न तुला वाचता येतो इंग्लिश? तू एकदा वाच आणि अर्थ समजून मला सांग. तुला जे समजले ते सांग, मग आपण उत्तराकडे जाऊ. घाई करू नको. ते घाई करू मला नको. इंग्लिशचा मराठीमध्ये ट्रान्सलेट करता येत नाही सर. मग मराठीमध्ये, मग इंग्लिशमध्ये जे समजले त्यानुसार आन्सर सांग. इंग्लिशमध्ये सांगितलं तरी चालेल मला. सर फक्त घाई करून. कारण जास्त मुलांना झोप्याकडे लक्ष कमी देता आणि खेळाकडे लक्ष जास्त देता. असं नाहीये. नीट प्रश्न वाचायसाठी तर आपल्याला सांगितलंय ऍक्टिव्हिटीचा अर्थ होतो कृती. विच म्हणजे कोणती, कोणती कृती अशी दाखवते ऑक्युपाय, कोणत्या कृतीसाठी जास्तीत जास्त, पोर्शन म्हणजे भाग, लार्जेस्ट म्हणजे जास्त, स्टुडंटनी एका दिवसात कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये जास्त वेळ घालवला आहे, ऑक्युपाय केलेला आहे, असा त्या प्रश्नाचा अर्थ आहे. घाई करू नका, नीट प्रश्न समजून घ्या मी जेव्हा सांगत असतो त्यावेळेस. आणि मग पहिला ऑप्शन आहे स्टडी, दुसरा ऑप्शन आहे प्ले, तिसरा ऑप्शन आहे स्लीप आणि फोर्थ ऑप्शन आहे अदर. सो वेदिका तू सांग मला आन्सर.
क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन विथ आन्सर. हरिओम ऐकून घेशील? सर वेदिका? अशी कोणती कृती आहे ज्याने सर्वात मोठा भाग स्टुडंटने हे केलेला आहे? हम्म. सर तर ऑप्शन नंबर सी स्लीप, कारण त्यांनी 33% भाग व्यापलेला आहे. बरोबर. व्हेरी गुड वेदिका, थँक्यू. बघा, वेदिकाने नीट प्रश्न वाचला, घाई केली नाही. तुम्ही घाईमध्ये उत्तर चुकवता. जरी तुम्हाला आकृती पाहिली तरी तुम्हाला कळतंय ना की सर्वात जास्त लार्जेस्ट पोर्शन तुम्ही रीड इंग्लिश समजत नाही, पण प्रश्नाचा अर्थ जुळवायचा तरी प्रयत्न करा. समोर आपल्या समोर आले की ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ. पहिला मी अर्थ समजवतोय, सगळ्यांचे हँड्स डाऊन असतील आणि मग आपण क्वेश्चन स्टार्ट करू. हँड्स डाऊन करतील सगळेजण. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे, विच टू ऍक्टिव्हिटीज टेक इक्वल पोर्शन ऑफ टाइम? कोणत्या दोन ऍक्टिव्हिटींनी, ऍक्टिव्हिटी म्हणजे कृती, यांनी समान भाग, वेळेचा समान भाग व्यापलेला आहे? पहिलं उत्तर आहे ऑप्शन ए आहे स्टडी अँड प्ले, म्हणजे अभ्यास आणि खेळ. दुसरा ऑप्शन आहे स्टडी अँड अदर, अभ्यास आणि इतर गोष्टी. तिसरा ऑप्शन सी आहे प्ले अँड स्लीप, खेळणं आणि झोपणं. आणि चौथा ऑप्शन आहे स्लीप अँड अदर्स. समोर तुमच्या आलेख आहे, त्याला पाय चार्ट बोलतो, वृत्त आलेख बोलतो आपण त्याला. ठीक आहे. सो याचं उत्तर मला देईल राजवीर. प्रश्नाचा अर्थ सांगशील आणि उत्तर काय ते पण सांगशील. स्टडी अँड अदर. कसं स्टडी आणि अदर? सर प्रश्नामध्ये विचारले दोन ऍक्टिव्हिटी असं सांगा ज्यांचं इक्वल प्रोपोर्शन असं, म्हणजे दोन्ही ते सारखे असं. ओके, व्हेरी गुड. बघा, राजवीरला व्यवस्थित प्रश्न कळालेला आहे. प्रपोर्शन म्हणजे समान भाग. ठीक आहे. इक्वल प्रपोर्शन म्हणजे समान भागात किंवा समान गुणोत्तर. प्रपोर्शनला गुणोत्तर पण बोलतात आणि प्रमाण पण बोललं जातं. सो रेशो मीन्स गुणोत्तर आणि प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. समान प्रमाण असलेला भाग आहे स्टडी आणि अदर. त्यामुळे आपलं करेक्ट ऑप्शन असेल बी, स्टडी अँड अदर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया आपण आता, की व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ युझिंग पाय चार्ट हिअर? आता हा प्रश्न वेगळा आहे, खूप वेगळा प्रश्न आहे. काय ह्याच्यात अर्थ विचारलेला आहे आपल्याला. व्हॉट इज द मेन पर्पज, मुख्य हेतू काय आहे ह्या पाय चार्टचा, म्हणजे वृत्त आलेखाचा मुख्य हेतू काय आहे? तर ऑप्शन ए आहे टू शो एक्झॅक्ट चेंज ओव्हर टाइम. तो आपल्याला असं दर्शवतो की वेळेनुसार टाइम, म्हणजे एक्झॅक्ट चेंज कसा झालेला आहे वेळेचा टाइम नुसार. आणि नंतर टू कम्पेअर द डेली प्रपोर्शन ऑफ टाइम. आणि सी ऑप्शन आहे टू प्रेडिक्ट द फ्युचर ऑफ टाइम. आणि डी ऑप्शन आहे टू कॅल्क्युलेट स्पीड. सर मी सांगू अनुष्का? सर मी सांगू? ओके, सांग. एक सर मिनिट, ऑप्शन अनुष्का सांग. नंबर ऑप्शन नंबर ए म्हणजे शो, म्हणजे दर्शवतो एक्झॅक्ट चेंज, एक्झॅक्ट कुठे बदल झालाय वेळेनुसार, हा आलेख दाखवतो. ऑप्शन नंबर दुसरा बी सांगा ना एकदा. ऑप्शन नंबर बी असं सांगतोय टू कम्पेअर. कम्पेअर म्हणजे तुलना. कम्पेअर डेली प्रपोर्शन ऑफ टाइम, म्हणजे दैनंदिन वेळेचं कम्पॅरिझन, म्हणजे वेळेची तुलना दाखवलेली आहे. आणि सी ऑप्शन सांगितलंय टू प्रेडिक्ट. प्रेडिक्ट म्हणजे अंदाज लावलाय. प्रेडिक्ट फ्युचर ऑफ टाइम, म्हणजे वेळेचा अंदाज लावलेला आहे, भविष्यातील वेळेचा अंदाज लावलेला दाखवतो हा आलेख. आणि डी ऑप्शन सांगितलंय टू कॅल्क्युलेट स्पीड, म्हणजे वेग मोजण्याचा अर्थ सांगतोय. तर अपूर्वा, तू सांग बरं काय असू शकतं आन्सर? सर ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ओके. हा, दुसरं कोणाला उत्तर काय सांगायचं आहे का बीच्या व्यतिरिक्त? सर बीच आहे. ओके, बी काय? आता ज्यांनी मला बी उत्तर सांगितलंय ना त्यांनी उत्तर सांगा. सर दिवसातील वेळेचे वेगवेगळ्या क्रियांमध्ये वाटप, तुलना करणे, कारण पाई चार्टमुळे एकूण वेळ कसा डिवाइड आहे हे सहज समजते.
व्हेरी गुड. बघा, अपूर्वानी व्यवस्थित उत्तर दिलंय. कारण की पाय चार्ट असा असतो की तो विभागलेला असतो, वेळेनुसार विभागलेला असतो. व्हेरी गुड. सगळ्यांनी, म्हणून मी चार्ट बंद केलं होतं मॅडम. सगळेजण आता थम्सअप करायला लागले. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. एक मिनिट. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय समजतंय हे सांग. क्वेश्चन तोच आहे समोर तुमच्या. पहिला 4th क्वेश्चन, इफ प्ले टाइम इनक्रीज. बघा, हा वेगळा क्वेश्चन आहे. इफ प्ले टाइम इज इनक्रीज, विच सायंटिफिक डिसिजन शुड बी टेकन टू कीप बॅलन्स. प्रश्नाचा अर्थ समजणं खूप गरजेचं आहे. जर आपण खेळाचा टाइम वाढवला तर ह्यातनं आपण कोणतं सायंटिफिक डिसिजन, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कोणता निर्णय आपण घेऊ शकतो की हा संपूर्ण डेचा जो वेळेचा जो भाग आहे ना तो बॅलन्स होईल. म्हणजे जो तो स्टडी अभ्यासासाठी वेळ देतो किंवा इतर ऍक्टिव्हिटीला जास्त वेळ देतो किंवा खेळाचा भाग, म्हणजे असं खेळाचा जर भाग जर वाढवला तर कोणती गोष्ट त्यांनी कमी केली पाहिजे जेणेकरून सगळ्या गोष्टी बॅलन्स होतील, वेळेचा पूर्ण भाग वापरता येईल. म्हणजे वेळेचं नियोजन सगळीकडे सेम राहील. मग अभ्यासासाठी सेम राहील, इतर गोष्टीसाठी पण सेम राहील, झोपेसाठी पण सेम राहील आणि खेळण्यासाठी सेम राहील. म्हणजे असं कोणती गोष्ट आपल्याला केली पाहिजे, म्हणजे जर खेळण्याचा टाइम जर वाढवला तर कोणती गोष्ट कमी केली पाहिजे, असा प्रश्नाचा अर्थ होतो. तर पहिला ऑप्शन आहे रिड्यूस स्लीप. रिड्यूस म्हणजे कमी करणं, झोप कमी केली पाहिजे. दुसरं बी ऑप्शन आहे रिड्यूस स्टडी, अभ्यास कमी केला पाहिजे. आणि डी ऑप्शन आहे, सी ऑप्शन आहे रिड्यूस अदर टाइम, म्हणजे दुसरा कुठला तरी टाइम, अदर टाइम कमी केला पाहिजे. किंवा इन्क्रीज टोटल आवर्स, म्हणजे सगळे तास वाढवले पाहिजे. तर याचं उत्तर मला लावण्य सांगेल. येस सर. लावण्य. मला असं वाटतं की याचं उत्तर सी असेल, रेड्यूस अदर टाइम्स. बिकॉज जे स्लीप स्टडी अँड अदर्स आहे त्यामध्ये स्लीप जर आपण कमी केली तर आपल्या शरीरासाठी आय थिंक ते चांगलं नसणार, आणि स्टडी कमी केला तर बिलकुलच चांगलं नसणार. त्यामुळे जे अदर्स मधले आपण बाकीचे जे क्रिया करतो ते आपण प्ले मध्ये, म्हणजे प्ले साठी इन्क्रीज केलं पाहिजे आणि म्हणजे अदर्स रेड्यूस केलं पाहिजे. लावण्याचं उत्तर आहे की सी ऑप्शन करेक्ट असेल, रिड्यूस केलं पाहिजे अदर टाइम. ओके. मला तेजस सांगेल पुढचं. तुझं मत काय तेजस? तेजस आवाज ऐकू येतो तुझा, मला आवाज ऐकू आहे ना. तू म्यूट वर आहेस आय थिंक. मला तुझा आवाज आहे ना तेजस पगारे. ठीक आहे, तेजसचा आवाज येत नाही. आपण पुढे विचारू. निकिता. निकिता, माझा आवाज येतोय तुला? आन्सर सांगणार का तू? ठीक आहे. हॅलो सर, हे उत्तर स्लीप. स्लीप कमी केलं पाहिजे का रे बेटा? सर कारण की ना स्लीप जास्त टक्के सारा बॅलन्स होईल मग. बरं. तेजसचं उत्तर खूप छान आहे. तेजस, आता मगाशी मी लावण्याला उत्तर विचारलं होतं. लावण्या, तू सांगितलेलं सी उत्तर बरोबर नाहीये. रिड्यूस स्लीप केलं पाहिजे. ऑप्शन नंबर ए हे करेक्ट उत्तर आहे. का ते एक्सप्लेनेशन तेजसने केलंय की तेजसचं म्हणणं असं आहे की सर्वात पूर्ण आपण आलेखाचा भाग पाहिला तर 25% स्टडी आहे
25% अदर गोष्टीला पण टाइम दिलेला आहे. 17% फक्त प्ले म्हणजे खेळण्यासाठी 17% वेळ दिलाय, झोपेसाठी 33% दिला. प्रश्न आपला असा होता की जर मी काय खेळण्याची कृती वाढवली, प्लेची ऍक्टिव्हिटी जर वाढवली, तर सायंटिफिक डिसिजन काय घेतलं पाहिजे जेणेकरून तिला समान वेळ देता येईल. म्हणजे 25, 25, 25 तर 33ला जर आपण 25 केलं आणि उरलेला वेळ जर खेळण्याला दिला, म्हणजे खेळण्याला जर वाढवलं 25% तर ऑटोमॅटिकली काय कमी होईल, स्लीपचा टाइम कमी होईल. म्हणजे रिड्यूस टाइम कशाचा होईल, स्लीपचा होईल. आणि कुठे वाढेल तो वेळ, प्ले मध्ये वाढेल. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी 25% विभाजित केल्या जाऊ शकतात. म्हणून बरोबर उत्तर काय आहे, तर रिड्यूस स्लीप. रिड्यूस स्लीप. ओके, व्हेरी गुड. आपण 5व्या प्रश्नाकडे जाऊया. what conclusion can be drawn if study, conclusion म्हणजे निष्कर्ष, अनुमान. तुम्ही काय अनुमान घेऊ शकता, can be drawn if study time is less than sleep time. बघा, हा प्रश्न वेगळा आहे. तुम्ही याच्यातनं काय अंदाज घेऊ शकता की म्हणजे शोधू शकता, काढू शकता याच्यातनं, की जर आपण स्टडी टाइम लेस केला, लेस दॅन द स्लीप टाइम, ह्याच्यातनं काय अंदाज म्हणजे काय निर्णयावर तुम्ही पोहोचू शकता. ऑप्शन ए आहे की जर आपण काय केलं बघा, जर अभ्यासाचा वेळ कमी केला, लेस दॅन द स्लीप टाइम, तर ह्याच्यातनं ह्यातनं कोणत्या गोष्टीवर तुम्ही पोहोचू शकता, तुमचा अंदाज काय लागू शकतो. तर स्टुडंट इज केअरलेस, स्टुडंटला काळजी नाहीये. दुसरा ऑप्शन आहे स्टुडंट व्हॅल्यूज रेस्ट फॉर हेल्थ. आणि सी ऑप्शन आहे चार्ट इज रॉंग. डी ऑप्शन आहे स्टडी इज अनइम्पॉर्टंट. तर तुम्ही कोणता योग्य अर्थ काढू शकता, म्हणजे कोणत्या निर्णयावर जाऊ शकता. प्रश्न पुन्हा रिपीट कर, एकदा मी प्रश्न पुन्हा रिपीट करतोय ज्याला कोणाला समजलं नसेल. व्हॉट कन्क्लुजन, काय निष्कर्ष काढाल तुम्ही, कॅन बी ड्रॉन, ह्याच्यातनं तुम्ही कोणत्या निष्कर्षावर पोहोचू शकता जर विद्यार्थ्याने, स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्याने काय केलं, इफ स्टडी टाइम इज लेस दॅन द स्लीप टाइम, स्टडीचा वेळ कमी झाला त्याचा झोपेपेक्षा, त्यातनं काय अर्थ निघू शकतो तुमच्या मध्ये, कोणता निर्णय शोधू शकता. स्टुडंट केअरलेस आहे, स्टुडंटला व्हॅल्यूज, केअरलेस म्हणजे त्याला पडलेली नाही, म्हणजे तो काळजीपूर्वक नाही. स्टुडंट इज केअरलेस, कमी म्हणजे लेस, कमी काळजीचा एक गोष्ट करतोय. आणि बी ऑप्शन आहे स्टुडंट व्हॅल्यूज रेस्ट फॉर हेल्थ. स्टुडंटच्या मते त्यांनी काय केलंय, जास्त प्राधान्य म्हणजे बोलतात ना, अधिक प्राधान्य कशाला दिले, आराम करण्याला, हेल्थ, झोपण्याला त्याला जास्त प्राधान्य दिले. का सी ऑप्शन आहे की जो बनवलेला चार्ट आहे तो चुकीचा आहे. डी ऑप्शन आहे की स्टडी इज अनइम्पॉर्टंट. त्याचा करेक्ट आन्सर काय असतो. सर मी सांगू का. कोण, तेजस. मयूर. हा मयूर सांग. ऑप्शन नंबर बी, स्टुडंट व्हॅल्यूज रेस्ट फॉर हेल्थ. का रे बाळा. कारण ते अभ्यास आणि झोपायच्या वेळेसाठी योग्य आहे. अभ्यासाच्या आणि झोपायच्या वेळेसाठी योग्य आहे म्हणजे कळलं नाही मला, स्पष्टपणे नाही समजलं तुझा अर्थ. आपल्या शरीरासाठी हे आहे. बरं ठीक आहे, समजलं मला. पुढे अदिती, तू सांगणार उत्तर. हो सर. सर मला ऑप्शन नंबर बी वाटतंय, कारण या पाय चार्टवरून असा निष्कर्ष निघतो की जो विद्यार्थी आहे तो झोपेला जास्त महत्व, म्हणजे त्याच्या
हेल्थला जास्त आरोग्याला जास्त महत्त्व देतोय. कारण जेव्हा आपली झोप व्यवस्थित होईल तर तेव्हाच तर आपल्याला एनर्जी येईल ना इतर काम करण्यासाठी, स्टडी करण्यासाठी, त्यानंतर खेळण्यासाठी पण एनर्जी लागते. अदर ॲक्टिव्हिटीज जसं जसं स्टडी वगैरे काय करत असेल ते, खेळणं वगैरे त्याच्यामध्ये. तर या सर्वांसाठी एनर्जी लागते आणि जोपर्यंत आपण झोपत नाही तोपर्यंत थकवा दूर होत नाही. म्हणून यावरून या पाय चार्टवरून असा निष्कर्ष निघतो, की जो विद्यार्थी आहे तो त्याच्या आरोग्याला म्हणजे झोपेला जास्त महत्त्व देतो. आरामाला जास्त महत्त्व देतो माझ्या मते. व्हेरी व्हेरी गुड, व्हेरी गुड. करेक्ट आन्सर बीच आहे. कसं ते सांगतो, की त्यांनी आपल्याला कन्क्लुजन वर जायला सांगितलंय, की जर विद्यार्थ्यांनी काय केलं, स्टडी टाइम कमी केला आणि झोपेचा वेळ वाढवलाय, तर आपण एक तर स्टुडंट केअरलेस नाही, म्हणजे त्याला करायचंच नसतं तर मग तो सतत खेळत पण राहिला असता, इतर ऍक्टिव्हिटी पण केली असती, झोपला नसता तो. ठीक आहे, बोलतो केअरलेस असतात. तर चार्ट तर रॉंग नाहीये, त्यांनी फक्त चार्टची माहिती दिलेली. त्यांनी असं सांगितलं की ह्या चार्ट मध्ये जो अभ्यास केलाय त्याच्यामध्ये त्यांनी स्टडीला कमी वेळ दिलाय झोपेपेक्षा. तर स्टडी इज अनइम्पॉर्टंट नाही, त्यांनी 25% दिलेला आहे. ठीक आहे, 25% कमी दिलेला आहे, पण एवढा पण काय कमी दिलेला नाहीये. आणि पहिला ऑप्शन, तिसरा ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शन हे चुकीचे आहेत. स्टुडंटला गरज आहे झोपेची, त्यामुळे त्यांनी 25% केलेला आहे दिवसभरात. त्यांनी 4 तास काय जो काय अभ्यास केलेला आहे तो केलेला आहे व्यवस्थित 6 तासांच्या प्रमाणे. आणि झोप जर पूर्ण असेल तर आपण अभ्यासावर आणि इतर गोष्टींवर व्यवस्थित लक्ष देऊ शकतो. म्हणजे त्यांनी आरोग्याला महत्व दिलंय आणि नंतर मग इतर गोष्टी म्हणजे स्टडीला वेळ दिलेला आहे. तर आतापर्यंत आपण 3 गोष्टी पाहिल्यात बघा. पहिला होता बार ग्राफ, नंतर लाईन ग्राफ आणि नंतर पाय चार्ट. बार ग्राफ वापरतो आपण 2 गोष्टींची तुलना करण्यासाठी, लाईन चार्ट वापरतो आपण टाइमशी कंपॅरिझन करण्यासाठी, आणि पाय चार्ट वापरतो आपण पूर्ण होल पार्टला टप्प्यांमध्ये, भागांमध्ये विभाजित करणं. म्हणजे पूर्ण दिवसाचं शेड्यूल, वर्षांचं शेड्यूल जर वेगवेगळ्या भागांमध्ये वाटायचं असेल तर आपण पाय चार्टचा यूज करतो. ठीक आहे, आपण इथपर्यंत थांबूयात. क्वेश्चन्स मी तुम्हाला दिले होते का प्रॅक्टिससाठी, तुम्ही सोडवलेत? तुम्हाला क्वेश्चन मिळाले का ग्रुपवर? येस सर, संध्याकाळी आली 4 वाजता. यस सर, आले होते. हा, तर तुम्हाला सोडवता आले का ते? आपण का क्वेश्चन, मला वाटतं मी अर्धे काही क्वेश्चन घेतले होते तुमचे, बऱ्याच निम्मे तरी क्वेश्चन झाले होते आपले. 10-1 क्वेश्चन झाले होते का नव्हते झाले? तुमच्याशी बोलतोय मी. कोणाला काही क्वेश्चन मध्ये क्वेरीज असेल तर विचारा, आपण त्याप्रमाणे जाऊया. सर आम्हाला ग्रुपवरची प्रॅक्टिस शिकलेली ना, तर ती मोठ्या गटाची म्हणजे 10 to 11 ची ती. अच्छा, ठीक आहे, मग मी तुमच्यासोबत आता शेअर करतो समोर. आपण काही क्वेश्चन्स पाहूयात आणि मग स्टार्ट करू. जस्ट फाईल ओपन होते. सर तुम्ही पाठवली होती. हा, मग ज्यांना नसेल त्यांनी पुन्हा, कुणाला मिळाली नसेल ते पुन्हा पाहतील. एक मिनिट. मी करायचं थांबवतो.
एक मिनिट. ठीक आहे. मी स्क्रीन करतो. दिसते स्क्रीन तुम्हाला? सर. नो सर. नाही दिसत आहे. आता दिसेल, थोडा थांबा, आता दिसत असेल बघा. येस सर. यस सर दिसते. येस सर. हा, ठीक आहे. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन पूर्ण करूयात आणि मग पुढचा पार्ट कम्प्लीट करू. ठीक आहे. ही शीट तुम्हाला नाही मिळाली का सगळ्यांना? येस नसेल सर. मिळाली तर मी आज पुन्हा ग्रुपवर हो पाठवतो. सर मिळाली. मिळालेली सर. हा, नसेल, हा ठीक आहे. आपण ह्याच्यावर आपण क्वेश्चन आन्सर्स पाहूया. ठीक आहे. पटपट घेऊयात जेणेकरून जास्त वेळ नको जायला आणि आपण पुढचा पार्ट पण आपल्यालाच पाहायचा. ठीक आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की विच व्हेरिएबल, बघा क्वेश्चन जे बनवलेले आहेत ना, सेक्शन ए जो आहे तो एक्सपेरिमेंट वर बनवलेला आहे आणि सेक्शन बी जो बनवलेला आहे तो ग्राफ आणि टेबलवर बनवलेला आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न सोपा आहे की आपल्याला असं सांगितलंय की विच व्हेरिएबल इज चेंज इन अन एक्सपेरिमेंट. आता पुन्हा आज आपण शिकलो होतो ग्राफचा पॉइंट, तर एक्सपेरिमेंट बद्दल पण शिकलो होतो. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग, चेंज म्हणजे बदलणं, व्हेरिएबल म्हणजे घटक किंवा चलन. कोणता घटक आपण एक्सपेरिमेंट करताना बदलत असतो? तर त्याचा पहिला पर्याय आहे डिपेंडेंट, म्हणजे जो अवलंबून असतो तो पर्याय बदलतो. कंट्रोल म्हणजे नियंत्रण. इंडिपेंडेंट म्हणजे जो कशावर अवलंबून नसतो, स्वतंत्र असतो. आणि डी म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे स्थिर. तर कोणती गोष्ट आपण एक्सपेरिमेंट करताना बदलत असतो? डिपेंडेंट, कंट्रोल, इंडिपेंडेंट, कॉन्स्टंट. मला याचं उत्तर मानसी पाटील दे. मानसी, माझा आवाज येतोय? येस सर. हा, मग काय उत्तर असेल बेटा? प्रश्न कळाला तुला? सर एकदा रिपीट कराल क्वेश्चन? बरं, करतो. विच म्हणजे कोणता व्हेरिएबल, कोणता घटक आपण बदलतो एक्सपेरिमेंट, जेव्हा एक्सपेरिमेंट करत असताना कोणता व्हेरिएबल, कोणता चलभाग आपण बदलत असतो, घटक बदलत असतो? तर ऑप्शन ए आहे डिपेंडेंट, म्हणजे अवलंबून असणारा घटक बदलतो. बी ऑप्शन आहे कंट्रोल, म्हणजे नियंत्रणात असलेली घटना बदलतो. सी ऑप्शन आहे इंडिपेंडेंट, म्हणजे जो कशावरच अवलंबून नसतो अशी घटना बदलतो. आणि डी ऑप्शन आहे सर्व गोष्टी स्थिर ठेवतो. कॉन्स्टंट म्हणजे स्थिर. सर आय तर तुझ्या मते काय होतं? थिंक आय थिंक मला सर सी अँड डी मध्ये कन्फ्युजन आहे. बरं, ठीक आहे. आपण दुसऱ्यांना विचारू, नंतर मी एक्सप्लेनेशन देतो. ठीक आहे. मला कोण सांगेल? मला जस्ट ऑप्शन चेक करू देत. प्रेरणा मी सांगेल. सांगू? प्रेरणा. नाही, मी सगळ्यांना वेळ देतो. आता प्रेरणा सांगेल. मी प्रत्येकाकडे येतोय, प्रत्येकाला एक एक प्रश्न विचारतो. प्रेरणा. सर तो प्रश्न एकदा एक्सप्लेन कराल का? मी आता 2 वेळा एक्सप्लेन केला, पुन्हा एकदा करतोय. विच सॉरी व्हेरिएबल, सर, इथे व्हेरिएबल म्हणजे नेटचा कोणता? थोडा प्रॉब्लेम आहे. ओके, आता आवाज येतोय माझा?
येस सर. प्रश्न असा आहे, कोणता घटक आपण एक्सपेरिमेंट करताना बदलत असतो? अवलंबून असलेला घटक म्हणजे डिपेंडंट, कंट्रोल म्हणजे नियंत्रणात असलेला घटक बदलतो, इंडिपेंडेंट म्हणजे जो कशावरच अवलंबून नसतो असा घटक बदलतो, आणि डी म्हणजे सगळ्या गोष्टी स्थिर ठेवतो, कॉन्स्टंट. तुझ्या मते काय उत्तर असेल? सर सी. प्रश्न समजलाय का? येस सर सी. ओके, सी. ओके ओके, करेक्ट आन्सर इज सी, इंडिपेंडेंट. कारण की आपण कोणताही प्रयोग करत असतो ना, तर जो बदलणारा घटक असतो तो इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतो, तो कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसतो. याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं. सूर्यप्रकाशामध्ये आपण वनस्पतीचं वाढ कशी होतो हे तपासतोय, तर सूर्यप्रकाश हा इंडिपेंडेंट आहे, तो कोणत्याच घटनेवर अवलंबून नाही, कमी जास्त होऊ शकतो. डिपेंडेंट म्हणजे काय, की झाडाची उंची सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे. आणि कंट्रोल व्हेरिएबल्स म्हणजे काय, की सूर्यप्रकाश तर आहेच, पण झाडाला पाणी, कुंडी आणि माती हे तिघांची गरज आहे, हे कंट्रोल मध्ये राहतील. कळतं ना, कंट्रोल असणं म्हणजे समान राहणं गरजेचं आहे, जेवढं पाणी, माती आणि कुंडी. आणि कॉन्स्टंट म्हणजे स्थिर, म्हणजे जी बदलणारी घटना असते ना एक्सपेरिमेंट मध्ये, तो असतो इंडिपेंडेंट व्हेरिएबल. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता लगेच. छान प्रयत्न होता, थँक्यू प्रेरणा, खूप छान उत्तर. कोणाला कन्फ्युजन होतं मगाशी, ते कन्फ्युजन क्लिअर झालंय? पुढे जाऊया. व्हाय आर कंट्रोल व्हेरिएबल इम्पॉर्टंट? कंट्रोल व्हेरिएबल खूप महत्वाचे का असतात? दुसरा ऑप्शन म्हणजे, पहिला ऑप्शन आहे टू चेंज रिझल्ट, ते रिझल्ट बदलतात. टू मेक द एक्सपेरिमेंट फेअर, सी ऑप्शन आहे टू कन्फ्यूज डेटा, आणि डी ऑप्शन आहे टू सेव्ह टाइम. पुन्हा लक्ष द्या की कंट्रोल व्हेरिएबल इम्पॉर्टंट का आहेत, असा आपल्याला प्रश्न आहे. म्हणजे स्थिर नियंत्रणात असलेले चल एक्सपेरिमेंट मध्ये का इम्पॉर्टंट असतात, तर त्याच्यामुळे परिणाम बदलतो का? तर दुसरा ऑप्शन, पहिला ऑप्शन आहे टू चेंज रिझल्ट, त्याच्यामुळे परिणाम बदलतो का? बदलतो, असा ऑप्शन अर्थ होतो त्याचा, परिणाम बदलतो. डी ऑप्शन आहे की त्याच्यामुळे एक्सपेरिमेंट अचूक होतो, म्हणजे एक्सपेरिमेंट तयार होण्यास सातत्य राहतं आणि अचूक राहतो, म्हणजे योग्य राहतं एक्सपेरिमेंट. सी ऑप्शन आहे टू कन्फ्यूज डेटा, म्हणजे आपल्याला जी माहिती मिळाली आहे ते आपल्याला गोंधळात टाकणारी असते. आणि डी ऑप्शन आहे टू सेव्ह टाइम, म्हणजे तो आपला वेळ वाचवतो. तर याचं उत्तर मला, मी विचारेल तोच सांगेल, तोच उत्तर देईल, कोणी मध्ये घाई नाही करायचं. मयुरी सांगेल मला, मयुरी बडगुजर. सर हॅलो सर. हा हा, नंबर बी. नंबर बी का? तुझ्या मते का उत्तर येते? बरोबर उत्तर आहे, पण का? सर पण मला वाटतंय असं म्हणजे की बी आन्सर आहे त्याचं. अरे बेटा, आपण सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस शिकतो ना, तर मला वाटतंय म्हणजे थिंकिंग असं उत्तर नसलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला कारण देणं पण महत्वाचं आहे. म्यूट कर तू. ठीक आहे, मला याचं उत्तर सर मी सांगू का? समर्थ सांगू शकतो. समर्थ सांगू शकतो का? समर्थ, नाही सर. हा, नो सर. ओके, नो सर. सर मी सांगू का प्रेरणा? अदिती, सर. अदिती एक मी प्रत्येकाला वेळ देतोय. आदिती, काय करेक्ट उत्तर असेल? आदितीचं उत्तर ऐकू आपण एकदा. येस सर. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर जे आहे ते बी असेल. कारण काल तुम्ही जेव्हा शिकवत होतात तर तिथे एक स्लाइडवर खाली लिहिलेलं होतं नोट म्हणून, आणि तिथे लिहिलेलं होतं की कंट्रोल व्हेरिएबल्स मेक द एक्सपेरिमेंट फेअर अँड सायंटिफिक, असं काहीतरी होतं. आणि तुम्ही तिथे एक्सप्लेनेशन दिलेलं की नियंत्रित चल म्हणजे कंट्रोल व्हेरिएबल जे असतं तर ते आपल्या एक्सपेरिमेंटला अचूक आणि सायंटिफिक बनवतं. तर इथे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे की टू मेक द एक्सपेरिमेंट फेअर, म्हणून कंट्रोल व्हेरिएबल्स हे महत्त्वाचे आहेत, कारण ते आपल्या एक्सपेरिमेंटला अचूक आणि अचूक बनवतं, म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या हे अचूक बनवत असतं. म्हणून याचा म्हणून क्वेश्चन नंबर 2चं जे ऑप्शन आहे ते बी असेल.
बघा, तुम्ही फक्त स्लाइड वाचता, तुम्ही पॉइंट लक्षात ठेवलाय की स्लाइड मध्ये एक पॉइंट असा होता की कंट्रोल व्हेरिएबलच्या खाली नोट पॉइंट लिहिला होता, मी आवर्जून लिहिला होता आणि त्याच्यावर प्रश्न पण विचारला मी की कंट्रोल व्हेरिएबल इम्पॉर्टंट काय, तर एक्सपेरिमेंट जर आपल्याला परफेक्ट पाहिजे असेल आणि योग्य परिणाम आला पाहिजे तर मेक एक्सपेरिमेंट फेअर, म्हणजे चुकीचं म्हणजे उत्तर नाही आलं पाहिजे आणि योग्य प्रमाणे एक्सपेरिमेंट चालला पाहिजे, तर कंट्रोल व्हेरिएबल असणं गरजेचं आहे एक्सपेरिमेंट मध्ये. नेक्स्ट आहे व्हॉट इज, थँक्यू अदिती. नेक्स्ट, व्हॉट इज मेजर्ड इन अन एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट मध्ये कोणता असा घटक आहे तो मोजला जातो. आता ह्याचं उत्तर तर सोपं आहे. एक्सपेरिमेंट करताना कोणता असा घटक आहे तो मोजला जातो. इंडिपेंडेंट व्हेरिएबल मोजला जातो, कंट्रोल व्हेरिएबल मोजला जातो, हायपोथेसिस म्हणजे गृहीतक मोजलं जातं का, आणि डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे जी घटना कोणावर तरी अवलंबून आहे ते मोजलं जातं का. सो याचं उत्तर मी सांगेल तो द्यायचा. घाई करू नका, मी सांगू प्लीज, डिस्टर्बन्स क्रिएट करू नका. स्वप्नाली सांगेल मला याचं उत्तर. प्रयोगामध्ये कोणती, प्रश्न क्रमांक 3. सर मराठीत ट्रान्सलेट करा ना. बरं, मराठीत सांगतोय. प्रयोग करताना कोणती घटना मोजली जाते. पर्याय ए आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे अवलंबून नसणारी घटना, जी कशावरच अवलंबून नसते. दुसरा ऑप्शन आहे कंट्रोल व्हेरिएबल, सगळ्या गोष्टी नियंत्रणात असतात अशी घटना. हायपोथिसिस सी ऑप्शन आहे म्हणजे गृहीतक, आणि डी ऑप्शन आहे डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे कोणावर तरी अवलंबून असलेली घटना किंवा कृती. कोणता आन्सर असेल तुझ्या मते. सर कंट्रोल व्हेरिएबल. कंट्रोल व्हेरिएबल, ओके. उत्तर चुकलेलं आहे बेटा. आपण बरोबर उत्तर कोण सांगूया ते पाहूया. वेदिका उत्तर सांगू शकते. सर ऑप्शन नंबर डी, डिपेंडंट व्हेरिएबल. डिपेंडेंट व्हेरिएबल कसं. सर तुम्ही शिकवलं होतं ना स्लाइड वरती, ते आठवतंय. ठीक आहे. डिपेंडेंट व्हेरिएबल आपण एक्सपेरिमेंट मध्ये मेजर करतो कारण की तो कुठल्या तरी गोष्टीवर अवलंबून असतो, आणि त्या गोष्टीमध्ये म्हणजे ज्या इंडिपेंडेंट गोष्टीवर जी घटना अवलंबून असते त्याला डिपेंडेंट बोलतो. जसं आपण झाडाचं उदाहरण पाहिलं होतं. झाडाची उंची कशावर अवलंबून होती, सूर्यप्रकाशावर. आणि सूर्यप्रकाश काय होता, कमी जास्त होत होता, बदलणारा असतो त्याला इंडिपेंडेंट बोलतो. आणि जो ज्याच्यावर डिपेंडेंट आहे ती घटना आपण मोजतो, म्हणून इथं डिपेंडेंट व्हेरिएबल हे करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर डी. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चौथा प्रश्न आहे, इन अ प्लांट ग्रोथ एक्सपेरिमेंट सॉइल टाइप केप्ट द सेम इज अ डिपेंडेंट व्हेरिएबल, इंडिपेंडेंट व्हेरिएबल, कंट्रोल व्हेरिएबल अँड एक मिनिट रिझल्ट. याचं उत्तर काय असेल की सॉइल म्हणजे माती हा कोणत्या घटकामध्ये मोजला जाईल. प्लांट ग्रोथ म्हणजे वनस्पती वाढीचा जर आपण प्रयोग करत असू तर त्याच्यामध्ये असलेल्या मातीचा प्रकार केप्ट सेम म्हणजे समान ठेवला तर हा कोणत्या घटनेचा भाग आहे. डिपेंडेंट व्हेरिएबलचा भाग आहे, इंडिपेंडेंट व्हेरिएबलचा भाग आहे, कंट्रोल व्हेरिएबलचा भाग आहे का रिझल्टचा भाग आहे. तर याचं उत्तर मला संस्कृती देईल. संस्कृती माझा आवाज ऐकू. सॉरी सर प्लीज एक्सप्लेन परत करता का. मी सांगितलं क्वेश्चन रिपीट करता का. वनस्पती वाढीचा आपण जर प्रयोग करतोय, प्लांट म्हणजे वनस्पती, ग्रोथ म्हणजे वाढ, एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. जर वनस्पती वाढीचा आपण जर प्रयोग करत असेल आणि त्याच्यामध्ये सॉइल टाईप म्हणजे मातीचा प्रकार हा सारखाच ठेवला, म्हणजे काळी माती, लाल माती असे असतात ना मातीचे प्रकार, त्यातली एकच मातीचा प्रकार आपण समान ठेवला, सेम म्हणजे समान ठेवला प्रयोगामध्ये, तर हा कोणत्या घटनेचा भाग आहे. ऑप्शन ए डिपेंडेंट व्हेरिएबलचा भाग आहे, इंडिपेंडेंट व्हेरिएबलचा भाग आहे, कंट्रोल व्हेरिएबलचा भाग आहे का रिझल्टचा भाग आहे. डिपेंडेंट म्हणजे अवलंबून असलेल्या घटनेचा भाग, इंडिपेंडेंट म्हणजे अवलंबून नसलेला,
कंट्रोल म्हणजे समान राहणारा आणि नियंत्रणात राहणारा, आणि डी ऑप्शन म्हणजे रिझल्ट वर डिपेंड असणारा. तर तुमचं उत्तर काय असू शकतं? ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. का बेटा? सांगू शकतेस का? सर मी सांगू तेजस? तेजस, मी तुला वेळ देईल नंतर. तू सांगणार आहेस का बेटा? नो सर. ओके, तेजस सांग. सर कंट्रोल व्हेरिएबल. का पण? कारण पण सांगायचं. सर कारण की ना सॉइल सारखीच असते ना, तिने सेम देईल तर मग सारखीच आहे सॉइल, तर मग कंट्रोल व्हेरिएबल मध्ये येते ते सारखेच. व्हेरी गुड तेजस, थँक्यू उत्तर दिल्याबद्दल. बघा, प्रश्न असा होता की कंट्रोल व्हेरिएबल मध्ये ना ज्या गोष्टी सारख्या ठेवल्या जातात त्या गोष्टींना आपण कंट्रोल व्हेरिएबल बोलतो. इथं रिझल्टशी आपल्याला काही घेण्यात देणं नाही. डिपेंडेंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल हे आन्सर नाहीये. याचा आन्सर आहे कंट्रोल व्हेरिएबल. कारण की मातीचा प्रकार त्यांनी सेम ठेवलाय. ज्या गोष्टी सेम ठेवलेल्या असतात, सारख्या ठेवलेल्या असतात, त्याला कंट्रोल व्हेरिएबल बोलतो. हे आपल्या क्वेश्चन मध्ये, एक्सप्लेनेशन मध्ये मी सांगितलं होतं. आता आपण बाकीचे प्रश्न सोडूयात, आपण शेवटचे काही क्वेश्चन पाहूयात. ठीक आहे, सोपे प्रश्न आता आपण पाहूयात पुढच्या भागातले. हा क्वेश्चन बघा, सेक्शन बी मध्ये डेटा रीडिंग मधले क्वेश्चन आहेत. टेबल इज अ बेस्ट यूज टू. टेबल म्हणजे तक्ता किंवा तक्त्याचा असलेला आलेख. हा बेस्ट आहे वापरण्यासाठी. का? तर ऑप्शन आहे शो ट्रेंड्स, जो की ट्रेंड म्हणजे कल दर्शवतो. दुसरा ऑप्शन आहे शो एक्झॅक्ट व्हॅल्यूज. सी ऑप्शन आहे प्रेडिक्ट द फ्युचर. डी ऑप्शन आहे डेकोरेट द डेटा. टेबल म्हणजे तक्ता हा वापरण्यासाठी उत्तम असू शकतो. वापरण्याचा उत्तम मार्ग काय असू शकतो? म्हणजे काय दाखवण्यासाठी? आजचा कल दाखवण्यासाठी. बी ऑप्शन आहे शो एक्झॅक्ट व्हॅल्यूज. सी ऑप्शन आहे प्रेडिक्ट द फ्युचर. आणि डी ऑप्शन आहे डेकोरेट डेटा, म्हणजे माहितीला सजवण्यासाठी आपण वापरतो का. त्याचं करेक्ट उत्तर काय असेल? मला याचं उत्तर श्रुती सांगेल. श्रुती जुंधारे. यस सर. यस सर, शो द एक्झॅक्ट व्हॅल्यू. बी. ओके, कसं बेटा, तुला काय वाटलं हे उत्तर? का बघी सर, तक्ता हा माहितीचे अचूक आणि व्यवस्थित सादरीकरण करण्यासाठी उत्तम असतो, ज्यामुळे विशिष्ट डेटा पॉइंट सहज वाचता येतात आणि समजून येतात. व्हेरी गुड बेटा, थँक्यू. मस्त आन्सर दिलं. बघा, श्रुतीने किती व्यवस्थित विचार करून उत्तर दिलंय. अ टेबल इज अ बेस्ट यूज, म्हणजे तक्ता आपण त्यासाठी वापरतो, तर डेकोरेशन करण्यासाठी तर नाही वापरू शकत. तक्त्यावरची माहिती आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू दाखवते, कोणाला किती मार्क. बघा, आपल्याला मार्क्स पण मिळतात ना, जे आपलं प्रगती पत्रक असतं त्याच्यावर रकाने हाकलेले असतात, ड्रॉ केलेले असतात, कॉलम बनवलेले असतात. त्याच्यामध्ये एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला कळते की मला कोणत्या विषयात किती मार्क्स मिळाले. ठीक आहे, एक्झॅक्ट माहिती पाहिजे असेल तर आपण टेबलचा वापर करतो. व्हेरी गुड. नेक्स्ट पॉइंट वर जाऊया आपण. 13 क्वेश्चन वर जाऊया. बार ग्राफ, सॉरी 12th राहिला आपलं. विच ग्राफ शोज द चेंज ओव्हर द टाइम. वेळेनुसार बदल दाखवणारा कोणता ग्राफ आहे? बार ग्राफ आहे, पाय चार्ट आहे, लाईन ग्राफ आहे का टेबल आहे? आता ह्याचं उत्तर माहिती पाहिजे सगळ्यांनी. कोण उत्तर सांगेल ह्याचं? एक मिनिट. सर मी सांगू का प्रेरणा? हा प्रेरणा सांग. सर त्याचं उत्तर लाईन ग्राफ आहे. लाईन ग्राफ. व्हेरी गुड. प्रेरणाने उत्तर दिलंय ते बरोबर आहे. आपल्याला कोणता, 12वा क्वेश्चन असा आहे की कोणता ग्राफ आपल्याला असं दाखवतो की चेंज ओव्हर टाइम, वेळेनुसार बदल दाखवतो. चेंज म्हणजे बदल, ओव्हर टाइम म्हणजे वेळेनुसार. वेळेनुसार जो बदल दाखवतो तो ग्राफ म्हणजे
लाईन ग्राफ हे परफेक्ट आन्सर आहे. 13 क्वेश्चन आहे, बार ग्राफ आर यूज फॉर. बार ग्राफ हे कशासाठी वापरले जातात? कंपॅरिझन करण्यासाठी, म्हणजे तुलना करण्यासाठी वापरले जातात का पार्ट्स ऑफ द होल, पूर्ण गोष्टीचा एखादा भाग दाखवण्यासाठी वापरतात, वेगवेगळे भाग दाखवण्यासाठी? सी ऑप्शन आहे टाइम चेंज, वेळेतील बदल दाखवण्यासाठी. आणि ऑप्शन डी आहे गेसिंग, गेस करण्यासाठी, म्हणजे अंदाज लावण्यासाठी. तर करेक्ट ऑप्शन मला सांगेल, कोणी उत्तर द्यायचं नाही, डायरेक्ट स्वरा गायकवाड मला उत्तर सांगेल याचं. ठीक आहे. सर एकदा रिपीट क्वेश्चन करा ना. क्वेश्चन मी असा सांगितला, बार ग्राफ म्हणजे स्तंभालेख हा कशासाठी उपयुक्त आहे? ऑप्शन ए म्हणजे कंपॅरिझन, कंपॅरिझनला बोलतो आपण तुलना. बी ऑप्शन आहे पार्ट्स ऑफ द होल, म्हणजे पूर्ण सर फॉर कंपॅरिझन. अंदाज लावतो. फॉर कंपॅरिझन. सांगता येत नसेल तर सांग, आपण दुसऱ्यांना प्रश्न विचारू. फॉर कंपॅरिझन. कंपॅरिझन. ओके ओके, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे फॉर कंपॅरिझन. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन मग आपण बघूया की अ पाय चार्ट रिप्रेझेंट, म्हणजे वर्तुळ आलेख किंवा वृत्त आलेख काय दाखवतो? वृत्तालेख काय दाखवतो? ग्रोथ दाखवतो, कंपॅरिझन दाखवतो, एक्झॅक्ट व्हॅल्यू दाखवतो का पार्ट ऑफ द होल दाखवतो? याचं उत्तर मला एक मिनिट. अक्षरा सांगेल, अक्षरा. अक्षरा सांगू शकते का उत्तर? पाय चार्ट म्हणजे वर्तुळ आलेख जो आपल्याला काय दाखवतो? ग्रोथ म्हणजे वाढ दाखवतो, कंपॅरिझन म्हणजे तुलना करून दाखवतो, एक्झॅक्ट व्हॅल्यू म्हणजे अगदी तंतोतंत त्याच किमती दाखवतो. डी ऑप्शन म्हणजे पार्ट्स ऑफ द होल, होल म्हणजे पूर्ण वर्तुळाचे तुकडे, भाग म्हणजे तुकडे दाखवतो. कोण उत्तर सांगेल मला याचं? एक मिनिट मी सर मी विचारतो. सांगू का प्रेरणा? नाही, प्रेरणा तू 2 वेळा सांगितलं, बाकीच्यांना पण वेळ मिळाला पाहिजे. ते पण अपेक्षा ठेवतात मी त्यांना विचारावं म्हणून. तू 2-3 उत्तरं दिली बेटा. तुला नेक्स्ट क्वेश्चन विचारेल, अवघड असेल त्यावेळेस तू सांग. कोमल तू सांगू शकते का बेटा? कोमल खारकर. ठीक आहे, काजल, काजल कोळी. सर ऑप्शन नंबर डी. व्हेरी गुड. डी मीन्स पार्ट ऑफ द होल, म्हणजे वर्तुळामध्ये आपण तुकडे, आता तर शेवटचं एक्झाम्पल पाहिलं ना, त्याच्यात पाय चार्ट होता, स्टडीचा वेगळा पार्ट दाखवला होता, स्लीपचा वेगळा, प्लेचा वेगळा आणि अदर ऍक्टिव्हिटी. व्हेरी गुड बेटा, खूप व्यवस्थित उत्तर दिलं. नेक्स्ट आहे व्हॉट इज डेटा. डेटा म्हणजे काय असतो? ओपिनियन म्हणजे दुसऱ्यांकडून निर्णय घेणे, म्हणजे ओपिनियन, प्रत्येकाचं गोष्ट सल्ला. ऐकून घेणे, ओपिनियन. सल्ला, ओके, दुसऱ्यांचा सल्ला ऐकून घेणं. बी ऑप्शन गेस म्हणजे अंदाज लावणं. सी ऑप्शन आहे कलेक्टेड इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती गोळा करणं. डी ऑप्शन म्हणजे स्टोरी, गोष्टी सांगणं. डेटा म्हणजे काय असतं? आता ह्याचं तर उत्तर आलंच पाहिजे सर्वांना, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं होतं. डेटा काय सांगतो? पूजा सांगू शकतेस का तू? पूजा. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी.
बरोबर, करेक्ट आहे. कलेक्टेड इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती गोळा करणं. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे व्हाय आर ग्राफ्स युज्ड इन अ सायन्स. सायन्स मध्ये ग्राफ का वापरले जातात? तर ऑप्शन म्हणजे विज्ञान विषयात ग्राफ का वापरले जातात? डेकोरेशन करण्यासाठी, सजावट करण्यासाठी वापरतात, कंपॅरिझन म्हणजे तुलना आणि कन्क्लुजन करण्यासाठी, म्हणजे तुलना आणि निष्कर्ष शोधण्यासाठी, किंवा सी ऑप्शन आहे रायटिंग लिहिण्यासाठी, डी ऑप्शन आहे चित्र काढण्यासाठी. तर याचं उत्तर रितिका सांगेल मला. सर मी आदम सर ऑप्शन नंबर बी बी. ऑप्शन नंबर डी ड्रॉइंग करण्यासाठी का? नाही सर, बी बी. बी. व्हेरी गुड. बघा, सायन्स मध्ये जेव्हा आपण ग्राफ काढतो ना, ते दोन गोष्टींची तुलना आणि त्याच्यावरनं आपल्याला काय समजलं, कोणता रिझल्ट आला, कन्क्लुजन काढण्यासाठी वापरतो. ठीक आहे. नेक्स्ट 17 क्वेश्चन. द एक्स ऍक्सिस म्हणजे एक्स अक्ष हा युजली नेहमीच काय दाखवतो? एक तर रिझल्ट, दुसरं ऑब्झर्वेशन, तिसरं आहे कन्क्लुजन. सॉरी, सी ऑप्शन आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डी ऑप्शन आहे कन्क्लुजन. रिझल्ट म्हणजे परिणाम, ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण आणि सी ऑप्शन आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे जो कशावर अवलंबून नसतो आणि डी ऑप्शन आहे कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष दाखवतो का. तर याचं उत्तर काय असू शकतं बरं? आता मला ह्याचा आन्सर आदिती देईल. सॉरी सर, मला याचा आन्सर नाही आहे. सर मी सांगू? आता का नाही? हा, एक मिनिट. हा, कोणी आवाज सांगितला होता? आता आवाज दिला होता. सर मी अपूर्वा. सर मी आदम हा, बर, ठीक सर मी आहे. सांगू? आपण आदमला एकदा एक वेळ देऊया आपण, अपूर्वा, नंतर तुझ्याकडे. हा आदम. यस सर आन्सर ए का रिझल्ट? बरं, चुकीचे आन्सर. हा, अपूर्वा. सर मी सांगू? हा, कोण? सर मी सांगू का? हा, नयन पाटील. नयन पाटीलला सांगू दे. सर सी. कारण पण सांगायचंय. कारण काय? सी का? सर कारण एक्स कोणत्याही अक्षरावर डिपेंड राहत नाही. कारण आपण तो ठीक आहे. आपण थोडं तेव्हा तो आपण वेगळा घेत असतो त्यामुळे. बरं, बघू आता अपूर्वाचं उत्तर बघू आपण. अपूर्वाचं पण उत्तर आहे. हा, अपूर्वा. सर ऑप्शन नंबर सी चे इंडिपेंडेंट व्हेरिएबल. का? कारण एक्स एक्सिस वर साधारणपणे इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे स्वतंत्र बदलतात येणारी घटक म्हणजे दाखवले जातात. स्वतंत्र बदलता येणारा घटक. बरं, ठीक आहे. सर यामुळे आपण पाहू शकतो की हा घटक बदललाच म्हणजे परिणामावर वाय एक्सिस डिपेंडेंट व्हेरिएबल काय परिणाम होतो. ठीक आहे. 17व्या क्वेश्चनचं आन्सर होतं इंडिपेंडेंट व्हेरिएबल. कधी पण आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचं कंपॅरिझन करतो तर वाय ऍक्सिसची किंमत आहे ना, ती डिपेंडेंट व्हेरिएबल असते. इंडिपेंडेंट व्हेरिएबल आपण एक्स ऍक्सिस वरच घेतो नेहमी, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे सर, रीडिंग. हा, बोल. सर एकदा हा एक्स ऍक्सिस वाला क्वेश्चन रिपीट एक्सप्लेन कराल का प्लीज? बरं, ठीक आहे, चालेल. एक्स सगळ्यांना आलेख दिसतोय मी काढलेला?
नाही दिसत आहे सर. ठीक आहे. जो आडवी ओळ असते ना त्याला एक्स ऍक्सिस म्हणतो आणि जो उभी रेष असते ना त्याला वाय ऍक्सिस म्हणतो. दिसत नाहीये सर. ठीक आहे. तर याच्यामध्ये कसं आहे, एक्स ऍक्सिस युजली नेहमी काय दर्शवतो म्हणजे निरीक्षक हे दाखवत इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे नो सर. नाही. नो सर. नेटवर्क कमी जास्त झालं तरी स्क्रीन दिसत नाही. नाही सर, नाही दिसत. हो. दिसत नाहीये सर. सर. वेट मी परत रिप्रेझेंट करतो, पुन्हा रिप्रेझेंट करतो. निकिता प्लीज तुझा माईक ऑफ कर. आता दिसते का सांगा मला. नेटवर्क गेलं ना तर कधी कधी प्रॉब्लेम होतो असा. नो सर. नो सर. नो सर. येस सर. नो सर. येस सर दिसतोय आता. हा दिसते ना. वेट थोडा थांबा. मी प्रश्न पुन्हा रिपीट करतो, सगळ्यांना स्क्रीन दिसायला लागली. 2 मिनिटं थांबा. इथे प्रश्न असा विचारलाय, द एक्स ऍक्सिस युजली शोज, नेहमी काय दाखवतो एक्स ऍक्सिस. तर याचं उत्तर आहे सी, इंडिपेंडेंट व्हेरिएबल. म्हणजे वाय ऍक्सिस वरनं आपण डिपेंडेंट व्हेरिएबल घेतो आणि एक्स ऍक्सिस वर इंडिपेंडेंट व्हेरिएबल घेतो. तर इथं करेक्ट ऑप्शन आहे आपलं इंडिपेंडेंट व्हेरिएबल. कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष नाही देऊ शकत आपल्याला, तर याचा आन्सर लक्षात ठेवायचा, एक्स ऍक्सिस इंडिपेंडेंट असतो आणि वाय ऍक्सिस डिपेंडेंट व्हेरिएबल असतो. समजलंय का? येस सर. येस सर, समजलं. थँक्यू. नेक्स्ट आहे रीडिंग ग्राफ हेल्प अस टू. म्हणजे जेव्हा आपण ग्राफ वाचतो त्याच्यातनं आपल्याला काय समजतं, म्हणजे त्याच्यात समजायला काय मदत होते. मेमराईज म्हणजे पाठांतर होतं का ग्राफचं वाचन केल्यानंतर. पहिला ऑप्शन आहे मेमराईज म्हणजे पाठांतर. दुसरा ऑप्शन आहे प्रेडिक्ट ट्रेंड, म्हणजे कोणताही ट्रेंड असेल त्याच्याबद्दल अंदाज लावणं. आणि सी ऑप्शन असतो कॉपी, म्हणजे कॉपी करणं म्हणजे नक्कल करणं, बघून लिहिणं वगैरे, तीच गोष्ट लिहून काढणं, कॉपी करणं. ही गोष्ट कळते का? आणि इग्नोर डेटा म्हणजे माहितीला दुर्लक्ष करणं. तर तुमचं उत्तर काय असू शकतं? पूजा उत्तर आहे ए. येस सर. ए. का ए आदम? सर त्यानंतर आपले ते शब्द आपल्या ध्यानात राहतात आणि आपलं पाठ होते. नाही. दुसरं कोण सांगेल मला याचं उत्तर? सर मी सांगू अदिती? सर मी सांगू? अदिती सांगते. हो सर. याचा आन्सर जे तर ते बी असेल, प्रेडिकेट ट्रेंड्स. कारण ग्राफ दाखवतं की बदल म्हणजे बदल आणि कल कोणत्या दिशेने, त्याचा कल कोणत्या दिशेने जातोय, तर हे दर्शवण्याचं काम हे ग्राफ करत असतं. म्हणजे ग्राफ वाचल्यानंतर आपल्याला समजतं. हे कालच्या स्लाइड मध्ये बघा, तुम्ही लिहून दिले. मी तुम्हाला सगळ्या स्लाइड पहिल्या जेव्हा सांगत असतो ना, ते प्रश्नांच्या निगडीत असतात आणि तशाच प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, आतापर्यंत इथे थांबूयात आणि पुढचा एक प्रश्न राहिलाय तो कम्प्लीट करू आणि नेक्स्ट सेशन काय असेल त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. आज झालं नाही नेक्स्ट सेशन, कारण की बऱ्याच लोकांना क्वेश्चन मध्ये काहीतरी डाऊट होते असं मला तरी वाटलं, कारण की बरीचशी उत्तर चुकीची येत होती. जर मी ते डिस्कस नसतं केलं तर तुम्ही चुकीचीच उत्तर लिहून आला असता असं मला वाटतंय. ठीक आहे, आपण शेवटचे 2 क्वेश्चन पाहूयात. इफ व्हॅल्यूज इन्क्रीज स्टेडीली द ग्राफ लाईन विल. जर ग्राफच्या मध्ये व्हॅल्यू म्हणजे मूल्यांची जो माप आहे ना, म्हणजे एक्स ऍक्सिस वरचं असलेलं माप आणि वाय ऍक्सिस वर असलेलं माप,
हे कसं असेल, स्टेडीली समान अंतरानुसार बदलतं. इथे 1 असेल तर इथे पण 1च येतं, असं. ही एक किंमत आली. नंतर इकडे 2 असेल तर इथे दुसरा ग्राफ पण इथे येऊन 2 वरच थांबतो, म्हणजे दोन्ही एकत्र इथे येऊन कुठेतरी थांबेल ग्राफ आणि असा गोल काढला जाईल. 1 असेल तर 1 ला जोडला जाईल, 2 असेल तर 2 ला जोडला जाईल. अशा प्रकारे ग्राफ वाढतोय. 3 साठी 3, 4 साठी 4, म्हणजे इथे जो डॉट बनेल तो इथे बनेल. तर त्याच्यामधनं जी ग्राफ लाईन असेल ती कशी जाईल? झिगझॅग जाईल म्हणजे वाकडी तिकडी, फॉल म्हणजे उतरत्या बाजूने जाईल, म्हणजे झिगझॅग जाईल म्हणजे अशी वाकडी तिकडी. फॉल म्हणजे काय होईल? उतरणारी. अपवर्ड म्हणजे काय होईल? वाढणारी. आणि स्टे फ्लॅट, फ्लॅट म्हणजे अशी सरळ आहे. सर तुमच्या मते काय होतं? तर मी सांगू. सी सर, ऑप्शन सी. ऑप्शन सी. 1 मिनिट. हा, मला अपूर्व आन्सर सांग. सर ऑप्शन नंबर सी आहे. का पण? कारण का? कारण की जर डाटामधील मूल्य म्हणजे व्हॅल्यू सतत वाढत असतील तर ग्राफ वरती म्हणजे जी रेषा आहे ग्राफ ती वरती जाणार आहे. बरोबर. बघा, ग्राफ वरचे व्हॅल्यूज इन्क्रीज होत आहेत स्टेडीली, म्हणजे समान अंतराने वाढत असतील तर ग्राफ मधून जी लाईन जाणार ना ती सरळ, म्हणजे जी जाणार ना ती या प्रकारे सरळ जाईल, वाढत वाढत जाईल. ठीक आहे, म्हणून ह्याचं करेक्ट उत्तर आहे गो अपू. तर ते भावनिक असतं का? ऑप्शन ए असतंय इमोशनल म्हणजे भावनिक, बी मीन्स केअरलेस म्हणजे काळजी नसलेलं, आणि सी आहे लॉजिकल अँड केअरफुल म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि काळजीने, बारकाईने. केअरफुलचा अर्थ येतं बारकाईने वाचणं म्हणजे निरीक्षणात्मक वाचणं. आणि डी ऑप्शन आहे फास्ट, म्हणजे जेव्हा आपण डेटा रिडिंग करतो ते कसं असलं पाहिजे? भावनिक दृष्ट्या असलं पाहिजे, केअर दृष्टिकोन ठेवून आणि बारकाईने काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. आणि लास्ट ऑप्शन आहे की पटपट वाचणं गरजेचं आहे, फास्ट. तर तुमच्या मते याचं उत्तर काय असू शकतं? मला ह्याचं उत्तर मी सांगेल तोच, मी ज्याला विचारलं तोच सांगेल. सर तुमची स्क्रीन दिसत नाहीये. येस सर, स्क्रीन दिसत. सर आम्हाला दिसते. एक मिनिट. दिसत होती. तुमच्या हा प्रॉब्लेम काय की तुमच्याकडचा जर डेटा जरा फ्लक्च्युएट झाला ना तर स्क्रीन दिसणार नाही. मला संस्कृती आन्सर सांगेल याचं. संस्कृती. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. बघा, आपण सायंटिफिक डेटा रीड करतो म्हणजे लॉजिकल, त्याच्या पाठीमागे विचार पण आपला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजेत आणि काळजीने टप्प्याटप्प्यात वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत जेवढे क्वेश्चन झालेत, जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही नेक्स्ट लेक्चर मध्ये मला विचारत चला. ठीक आहे, तर आजचं जे सेशन होतं ते, हा बोला ना बेटा. सर एक डाऊट होता, तुम्ही जी पीपीटी दाखवली होती ना पाय चार्टची, तर त्यामध्ये हा, असं बोल ना काहीतरी बेटा. होतं, त्यामध्ये असं काहीतरी होतं की जो मुलगा आहे तर तो जास्त वेळ त्याच्या प्लेसवर देतोय, तर जर का त्याला टाइम इन्क्रीज करायचा असेल तर तो कशामध्ये इन्क्रीज करेल, असा काहीतरी क्वेश्चन होता. ठीक आहे, मी प्रेझेंट करतो स्क्रीन, तुला काय डाऊट आहे तो विचार.
ठीक आहे, स्क्रीन सर ती प्रेझेंट करतो. PPT ओपन. हा, मी तीच प्रेझेंट करतोय. वेट. दिसतेस पीपीटी? नाही सर. येस सर, आता दिसते. सर हा 4th क्वेश्चन. तर याचा आन्सर मला वाटतंय की त्यांनी जी झोप आहे, सॉरी, अदर टाइम जो आहे तो तिकडे स्पेंड केला पाहिजे. अदर टाइम कडे का आपण म्हणजे आता प्रश्नामध्ये मग कोणतरी आन्सर सांगितलं ना की झोप त्यांनी रिड्यूस केली पाहिजे. कारण म्हणजे मला तरी वाटतंय की झोप ही महत्वाची आहे. कारण जर झोप नाही झाली तर हे सर्व ऍक्टिव्हिटी होणारच नाही. मग अच्छा, ऑप्शन नंबर हे 1 सांगितलं होतं की. करेक्ट. अच्छा, म्हणून तुझ्या मते वाटतंय की ए ऑप्शन. थोडीशी शंका राहिली होती. ओके ओके. तिथं प्रश्न असा होता की, एक मिनिट, याचा आन्सर सांगतो तुला. जस्ट मिनिट. एक मिनिट सांगतो. हॅलो सर. याचं करेक्ट हा, बोल ना बेटा. सर, मी याचा आन्सर रेड्यूस ऑदर्स टाइम सांगितलं होतं. बिकॉज जर स्लीप आपण जर निवडलं ना, तर स्लीप आपण कमी केली ना तर आपल्या हेल्थसाठी चांगलं नसणार. त्यामुळे ऐका, रेड्यूस एक ऑदर टाइम एक सजेस्ट. मिनिट. हा, आपण थांबूया. प्रश्न असा आहे, इफ प्ले टाइम इन्क्रीज, खेळण्याचा वेळ वाढवला. बरोबर, प्रश्न नीट समजून घेऊ. 4था प्रश्न, इफ प्ले टाइम इन्क्रीज असा प्रश्न आहे ना आपला. प्ले टाइम जर वाढवला तर आपल्याला प्रश्नामध्ये असं विचारलंय की कोणती अशी घटना आहे, म्हणजे विच सायंटिफिक डिसिजन शुड बी टेकन टू कीप बॅलेन्स, म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी काय झाल्या पाहिजेत, बॅलेन्स झाल्या पाहिजेत, असा प्रश्न आहे ना. खेळणं येस. वाढवलं, बरोबर ना. खेळणं वाढवलं तर विच सायंटिफिक डिसिजन शुड बी टेकन टू कीप बॅलेन्स, बाकीचं सगळं बॅलेन्स झालं पाहिजे. त्याच्यामुळे बॅलेन्स होऊ शकतात काही गोष्टी, सायंटिफिक डिसिजन. तर रिड्यूस अदर टाइम केला असं ऑप्शन होतं ना आपलं. तर रिड्यूस अदर टाइम केला तर कोणतरी सी मला उत्तर आता सांगितलं की रिड्यूस अदर टाइम केला तर इन्क्रीज काय केलं आपण, बाकीच्या याच्यामध्ये इन्क्रीज केलं होतं प्ले टाइम, तर बाकीच्या गोष्टी प्ले टाइम. बॅलन्स झाल्या पाहिजे. हा, तर बाकीच्या गोष्टी बॅलन्स होऊ शकतात का, ते पण घटना महत्वाची होती. म्हणून ह्याचा ऑप्शन काय असेल, तुम्ही विचार करा अजून एकदा आणि मग सांगा प्रॉपर आन्सर. ठीक आहे. आपलं जरा नेक्स्ट सेशन जे आहे त्याच्याकडे बोलूया. आपण पुन्हा याकडे येऊ. ठीक आहे. हॅलो. हो सर, चालेल. येस सर. हा, पुन्हा या क्वेश्चन कडे येऊ आपल्याकडे. तुम्हाला ही माझी स्क्रीन दिसते आता? येस sir. सर. नो सर, दिसत डे नाहीये. 4 ची, डे 4. ओके, डे 4 ची स्क्रीन नाही दिसत आहे का? दिसते सर. दिसते सर. दिसते सर. बाकीच्यांना दिसत नसेल तर 2 मिनिटं थांबा. मी त्यासाठी माझा कॅमेरा ऑफ केलाय. काय माझ्याकडे नेटवर्क इश्यू असेल तर कदाचित तुमच्याकडे येऊ शकत नाही. ठीक आहे. आता तर मला वाटतं सगळ्यांना स्क्रीन दिसली पाहिजे. ठीक आहे. तर डे 4 चा जो पार्ट आहे ना, त्याच्यामध्ये आपण कारण आणि परिणाम यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातला संबंध पाहणार. तर्कशुद्ध नाही, वैज्ञानिक दृष्टिकोनात असलेला संबंध आपण इथे पाहणार आहोत.
सायंटिफिक संबंध म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला संबंध आपण इथे पाहणार आहोत या टॉपिक मध्ये. तर हे एकदम छोटा कॉन्सेप्ट आहे, एवढा काय अवघड नाहीये, एकदम सोपा आहे, जो समजण्यासाठी खूप सोपा आहे. तर सायंटिफिक इक्विजिटिव्हनेस मध्ये आपण कारण म्हणजे कुठलीही गोष्ट घडली तर त्याच्या मागचं कारण आणि त्या कारणामुळे म्हणजे जी काय घडलंय त्याचा परिणाम काय असतो, का घडलं म्हणजे कारण, आणि त्याचा परिणाम यांचा एकत्रित अभ्यास याला बोलतो आपण कॉज इफेक्ट सायंटिफिक रिझनिंग. उदाहरण पाहूया आपण. कॉज इफेक्ट म्हणजे नेमकं काय असतं. तर कॉज इफेक्ट म्हणजे की एखादी गोष्ट जर घडलीये तर त्याच्या मागे असलेलं कारण काय ते शोधायचं. ठीक आहे, त्याच्या मागे कारण काय असतं ते शोधायचं म्हणजे कॉज. आणि त्या जी घडली तर त्याचा परिणाम काय होतो, त्यामुळं काय झालं हे शोधणं म्हणजे परिणामावर पोचणं, रिझल्टवर पोचणं. आता कॉज म्हणजे मी सांगतोय, मी रस्त्याने चाललो होतो, शाळेमध्ये जायचं होतं मला, आणि अचानक माझा अपघात झाला. मी खड्ड्यात जाऊन पडलो चालता चालता आणि माझा हातच मोडला. ठीक आहे, रस्त्यात मी चाललो होतो आणि मी पडलो खड्ड्यात. तर एक तर मी पाहिलं नसेल खड्डा आहे समोर आणि मी पडलो. ठीक आहे, ह्याचा परिणाम काय झाला, माझा हात मोडला. तर माझं लक्ष नव्हतं की रस्त्यामध्ये खड्डा आहे. तर कारण काय झालं की मी पडलो, पण त्या कारणामागे काय उत्तर परिणाम काय झाला, माझा हात मोडला हा परिणाम झाला. ह्या दोन गोष्टी तर घडल्या. पण ह्याच्यात एक वैज्ञानिक दृष्टिकोन काय लपला असेल की जो व्यक्ती चालत होता त्यांनी रस्ता नीट पाहिला नाही किंवा त्याचं लक्ष कुठं दुसरीकडे असल्यामुळे तो पडेल. मग ह्या दोन्ही गोष्टींची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे आणि ती गोष्ट का घडली ह्याचं रिझन आपल्याला माहिती पाहिजे. ह्याला बोलतो आपण कॉज इफेक्ट म्हणजे कारण आणि त्याच्यापासून झालेला परिणाम. पुढचा पॉइंट असा आहे, सायंटिफिक कॉज इफेक्ट कसा ओळखायचा, की काय कसं झालं ते कसं ओळखायचं. तर स्टेप बाय स्टेप विचार करायचा. पहिला स्टेप आहे आपलं व्हॉट चेंज मेड, बदल कसा झालाय, का बदल झालाय, कसला बदल झालाय ते शोधायचं म्हणजे त्याचं कारण शोधायचं. दुसरी स्टेप अशी आहे की ते घडण्यामागचं कारण, इफेक्ट काय, परिणाम काय होतोय त्याचा ते शोधणं. आणि तिसरा की हे असंच घडलं याच्या मागचं शास्त्रीय कारण शोधायचं. त्याला बोलतो आपण सायंटिफिक कॉज इफेक्ट. म्हणजे एकदम सोपं उदाहरण सांगतो, एकदम सोपं, जे तुम्हाला दैनंदिन जीवनात वापरायला मिळतं. आता बरेच जण कुठली काय गाडी घेतली वगैरे तर गाडीला लिंबू आणि मिरची आणि बिबुआ ह्या 3 गोष्टी लावतात. ठीक आहे, तर तुमच्या मते त्याचा विचार असा असतो, बऱ्याच लोकांचा ज्यांना वैज्ञानिक दृष्ट्या विचार नसतो त्यांचा हा विचार असतो की ते असे विचार करतात की गाडीला कुणाची नजर नको लागायला, ऍक्सिडेंट नको व्हायला म्हणून काय लावलंय, लिंबू मिरची आणि बिबुआ. ठीक आहे, आणि एका आठवड्याने पुढचा शनिवार आला की ते बदलतात आणि नवीन लिंबू मिरची आणि बिबुआ लावतात. तर ह्याच्या पाठीमागचं सायंटिफिक कारण पण माहिती पाहिजे आपल्याला. ही अंधश्रद्धा नाहीये. तर पूर्वी म्हणजे ज्या वेळेस भरपूर गाड्या वगैरे वाहनं नव्हती, म्हणजे 1950 ते 70च्या दरम्यान लोक बैलगाडीने प्रवास करायचे. तर बैलगाडीला ना लिंबू, 4-5 हिरव्या मिरच्या आणि बिबुआ लावलेला जायचा. तो का लावलेला जायचा की रात्रीचा पण प्रवास असायचा, दिवसाचा पण प्रवास असायचा, तो बैलगाडीने केला जायचा. मग त्यावेळेस कसं व्हायचं की जर एखाद्याला थकवा आला तर तो काय करायचा, तो लिंबू काढायचा, त्याचा लिंबू पाणी बनवून ज्यूस करून प्यायचा आणि ती थकवा विसरून जायचं. ठीक आहे, मिरच्या काय असायच्या, समजा रात्रीच्या वेळेस चालत असताना म्हणजे प्रवास करत असताना विश्रांतीला कुठे थांबला आणि कुठलं कीटक म्हणजे विंचू, साप वगैरे जर चावला असं, तर तो चावल्यानंतर की काय चावलंय आणि खूप ते विषारी आहे का हे ओळखण्यासाठी त्यावेळेस मिरची खाल्ली जायची. मग जर एखाद्या व्यक्तीला साप वगैरे चावला असेल तर त्याला मिरची तिखट लागत नाही, त्या विषाचा इम्पॅक्ट होतो त्याच्या बॉडीवर. मग ती मिरचीने ओळखलं जायचं, मिरची खाऊन. तिखट जर विंचू वगैरे चावला असेल तर ते ओळखलं जायचं, तिखट नाही लागलं. आणि जो बिबुआ असायचा, जर एखादी जखम झाली असेल आणि त्याचा उपचार करायचा असेल तर तो बिबुआ गरम करून उगाळून त्या जखमेवर लावायला जायचा.
हा त्याच्या मागचा सायंटिफिक दृष्टिकोन आहे, कारण आहे, आणि इफेक्ट त्याचा परिणाम असा व्हायचा. आणि आपण आता त्याचा विचार काय करतो, बरेचसे लोक नाही भूत बाधा झाली असेल किंवा कोणाची नजर लागली असेल म्हणून लावतात, असं नाही. समजलंय का तुम्हाला? सायंटिफिक कॉज इफेक्ट. यस सर. हा हे आता जेव्हा कारला वगैरे आपण लावतो तेव्हा आता आपण मॉडर्न झालेलो आहे. आपल्याकडे बघा जाताना आपण प्रवासाला ग्लुकॉन डी सोबत ठेवतो, गोळ्या औषध आहेत, आता हॉस्पिटल भरपूर झालेले आहेत, त्यामुळे पटकन लगेच जाता येतं कुठेही. मग आता त्या लिंबू मिरचीची काही गरज नाहीये, पण लोक काय पूर्वीची परंपरा पुढे चालू आणतात आणि त्याच्या अर्थातून अनर्थ तयार करतात. ठीक आहे, पुढच्या टॉपिक कडे जाऊया की सायंटिफिक कॉज ओळखायचा कसा. 1-2 मिनिटात आपला हा टॉपिक संपेलच. ह्याचं उदाहरण पाहूया. बघा, एक प्रश्न आहे आपल्या समोर, एक्झाम्पल, त्याचं उदाहरण दिलं मी कॉज इफेक्टचं, कारण आणि त्याच्या मागे त्याच्यावरनं झालेला परिणाम. वेन अ मेटल रॉड इज हिटेड इट बिकम्स लॉंगर. मेटल म्हणजे धातूची एक सळई किंवा रॉड, काठी, धातूची काठी जी आहे ना ती मी गरम केली, इट बिकम्स लॉंगर, ती थोडीशी लांब झाली असं मला दिसलं. बघा मी काय केलं, फक्त गरम केलं. म्हणजे का केलं तर मी असंच गरम केलं, काय घटना केली, कशा ह्याच्या मागचं कारण पण शोधता आलं पाहिजे. म्हणजे असं का झालं असेल, जर धातूची सळई जर गरम केली जाते त्याची लांबी वाढते, असं का होत असेल, तर त्याच्या मागचा कॉज म्हणजे कारण काय की तुम्ही धातूला गरम करताय. जेव्हा मेटलला आपण हीट देतो, हीट म्हणजे गरम करणं, तेव्हा मेटलचे जे पार्टिकल्स आहेत ना ते प्रसरण पावतात, इलॉंगेट होतात, ताणले जातात गरमीमुळे, हीटमुळे. इफेक्ट म्हणजे त्याचा परिणाम काय होतो की त्याची लांबी वाढते. आणि मग सायंटिफिक रिझन काय त्याच्या मागचं, की जेव्हा आपण धातूला हीट देतो त्याच्यातले जे धातूचे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांपासून काय करतात, लांब लांब जातात आणि त्याचं अंतर वाढलं जातं. उदाहरणार्थ प्लास्टिक पण बघा ना, प्लास्टिकला जर थोडं तुम्ही गरम केलं आणि खेचलं की ते ताणलं जातं. तसंच मेटल पण आहे, मेटलला जर तुम्ही थोडंसं गरम केलं तर त्याची लांबी वाढते. म्हणून बघा ना की उन्हाळ्यामध्ये आपल्याला 2 ट्रेनचे जे ट्रॅक असतात, रूळ असतो, त्याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवलेला असतो. उन्हामुळे ते तापतात आणि ते जो मधला जो गॅप आहे तो जोडला जातो उन्हामुळे. थंडीमध्ये पुन्हा ते आकुंचन पावतात. म्हणजे जेव्हा आपण धातूंना गरम करतो तेव्हा ते प्रसरण पावतात आणि थंड करतो तेव्हा ते आकुंचन पावतात. मग हे असं का होतं, धातूला आपण हीट दिली, उष्णतेमुळे धातू प्रसरण पावले म्हणून त्याची लांबी वाढली, धातूच्या सळईची लांबी वाढली. जर आपण त्याला थंड केलं तर ते पुन्हा आहे त्या शेपमध्ये येऊ शकतं. तो ह्या पाठीमागचं कारण आणि त्याचा परिणाम हे दोन्ही उत्तर आपल्याला शोधता आलं पाहिजे. ठीक आहे, थोडक्यात समजून घ्यायचंय की द सायंटिफिक अँड लॉजिकल स्टडी ऑफ वाय an event happens and what result produce is called as a cause effect scientific reasoning. म्हणजे इव्हेंट म्हणजे घटना, एखादी घटना का घडते आणि त्या घटनेमुळे काय परिणाम होतो याचा शास्त्रीय म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या आणि तर्कशुद्ध अभ्यास करणं म्हणजे कारण आणि परिणाम यावर आधारित असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन शोधणं होय. वैज्ञानिक दृष्टिकोन शोधायचा असेल तर कारण आणि परिणाम या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे जेव्हा आपण प्रश्न वाचतो तो का बदल झाला, व्हॉट चेंज, काय बदल झाला, कशामुळे बदल झाला आणि त्याचा परिणाम काय घडला, व्हॉट इज द रिझल्ट, या 3 गोष्टींचा अभ्यास म्हणजे कॉज इफेक्ट सायंटिफिक रिझनिंग. आणि अजून एक एक्झाम्पल शेवटचं ते बघा. वेन अ मुव्हिंग बस स्टॉप सडनली पॅसेंजर बेंड फॉरवर्ड. जेव्हा चालणारी बस, वेगाने चालणारी बस सडनली अचानक थांबली, पॅसेंजर बेंड पुढे झुकले जातात, असं का होतं. तर ह्याचा कॉज जो आहे, कारण काय की सडनली बस थांबलेली आहे. बस सडनली थांबली तर माणसांनी काय केले, माणसं पुढे झुकतात, त्यांना उलटी येते म्हणून नाही. उत्तर काय की लॉज ऑफ इनर्शिया, न्यूटनचा 3रा नियम. त्याच्यामुळे काय होतात, आपण ज्यावेळेस गाडीत बसलेलो असतो, गाडीचाच वेग आपल्याला मिळालेला असतो, गाडी अचानक थांबते, अचानक ब्रेक दाबल्यानंतर गाडीचा वेग 0 होतो, पण आपला वेग 0 होत नाही, त्यामुळे आपण
पुढच्या बाजूला झुकले जातो. त्याला आपण बोलतो न्यूटनचा जडत्वाचा नियम. 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना आहे. येस सर. इनर्शिया. सर ठीक आहे आहे. लॉ ऑफ इनर्शिया. येस. मग ज्यावेळेस आपण सायंटिफिक रिझनिंग पाहतो तर आपण नेहमी निरीक्षण करतो, त्याच्या मागचं कारण पाहतो, त्याच्यावर अंदाज म्हणजे तर्क लावतो, वैज्ञानिक तर्क, आणि शेवटचं आहे की त्याच्यानंतर आपण निष्कर्ष काढतो. जेव्हा आपण कॉज लर्निंग, मला मगाशी बघा, मला वाटतं म्हणून हे उत्तर आहे, मला असं बरोबर वाटलं म्हणून मी बरोबर टिक केलं, हे उत्तर नसतं सायंटिफिक रिझनिंग मध्ये. गेसिंग, अंदाज लावायचा नसतो. अंदाज लावणं म्हणजे सायन्स नव्हे. कॉज इफेक्ट थिंकिंग इज अ रिअल सायन्स. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन जो असतो ना, तो योग्य विचारांवर आणि वैज्ञानिक दृष्टिकोनांवर अवलंबून असतो. ठीक आहे, समजले सर्वांना? तर इथे आपण हो, सर. थांबूयात. हा, Yes. आणि याच्यावरचे प्रश्न तुम्हाला मी सोडवायला देतो. याच्यावरचे प्रश्न ग्रुपला याची शीट येईल, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण थोडक्यात उजळणी करून फक्त क्वेश्चन आन्सर घेऊ पुढच्या याच्यावर. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल. ओके सर. येस सर. ठीक आहे. यस सर. बाय. आणि थँक्यू, सगळ्यांनी छान उत्तरं दिली, फक्त घाई करू नका उत्तर देताना. थँक्यू, व्हेरी गुड, बाय. थँक्यू सर. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. बाय मॅम. गुड नाईट. थँक्यू. Good night, ma'am. Bye. Good night, ma'am. Bye.